एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रामदास आठवलेंना फोन असल्याची सूत्रांची माहिती मिळते। जागा वाटप लवकर पूर्ण करण्यासाठी विनंतीही करण्यात आलेली आहे। भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांच्या रिपाईला जागा देण्यात येत आहेत आणि त्याच अनुषंगाने या फोनमध्ये संवाद झाल्याचं कळतंय। बहुतेक जागा वाटप पूर्ण झालंय, आता उर्वरित लवकर पूर्ण करावं असं सूत्रांकडून कळतंय। मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना विनंती असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर पुण्यामध्ये उमेदवारी देताना भाजपचं धक्का तंत्र बघायला मिळते। प्रभाग क्रमांक 9 मधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पत्ता कट झालेला आहे। तर लहू बालवडकर यांना भाजपचे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नोबल वोडकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामध्ये बंडखोरीचा प्रयत्न करणाऱ्या अमोल बालवडकर यांना धक्का मिळालेला आहे। बातमी महत्त्वाची आहे। पुण्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झाल्याचं कळतंय। तर झांबरे चावडी शाखा कसबा पेठ या ठिकाणी शिवसैनिकांचा रोष बघायला मिळालाय। प्रभागामध्ये उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक चांगलेच नाराज झालेले आहेत। तर कार्यकर्ता हे सगळे आक्रमक झाले असून कार्यालयातील पोस्टर देखील या कार्यकर्त्यांनी काढून टाकलेले आहेत। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याची ही दृश्य आपण बघत आहोत। या ठिकाणी ठाकरेंच्या सेनेचा बॅनर लावण्यात आला होता, मात्र तोच बॅनर या कार्यकर्त्यांनी फाडलेला आहे। ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेले आहेत। उमेदवारी न मिळाल्यानं हे सगळे इच्छुक नाराज झाल्याचं कळतंय। झांबरे चावडी शाखा कसबा पेठ या ठिकाणी शिवसैनिकांचा हा रोष बघायला मिळतोय। या प्रभागातून हे उमेदवार इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते आक्रमक झालेत। तर इकडे जळगावमध्ये राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांचा राजीनामा बघायला मिळतोय। जिल्हाध्यक्ष संजय पवार, गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्यानं राजीनामा दिल्याची माहितीही समोर आलेली आहे। जळगावमध्ये देखील आता काही समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे।